लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिल्ली येथे पंतप्रधान निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या कथित राष्ट्रविरोधी कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चा महानगरतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले। भाजप युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वामध्ये महालमधील चिटणीस पार्क परिसरातील काँग्रेस कार्यालयासमोर हे प्रदर्शन पार पडले। भाजपा युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते हातात झेंडे व फलक घेऊन काँग्रेस कार्यालयासमोर जमा झाले। राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला, तर काँग्रेस कार्यालयामधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या तीव्र निदर्शनांदरम्यान भाजप नेते व कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले, ज्यामुळे दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता। यावेळी भाजप नेते तथा प्रभाग 18चे नगरसेवक सचिन नाईक यांनी आक्रमक शब्दात आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधीच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला। पंतप्रधान निवासस्थानी जाऊन अशा प्रकारे हुल्लडबाजी करणे आणि देशाच्या सुरक्षेला आव्हान देणे अत्यंत निंदनीय आहे। देश हे कधीही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। आजच्या आंदोलनाबद्दल तर ठीक आहे, देशभरात हे आंदोलन चालू आहे। याची सुरुवात जी झाली नीटच्या पेपरपासून झाली। कॉकरोच जनता पार्टी नावाच्या एका पक्षाने किंवा एका विचारधारेने इथे आंदोलन केलं, पण आंदोलन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती का त्या कॉकरोच जनता पार्टीच्या याच्यात कुठलाही विशेष विद्यार्थ्यांबद्दल नव्हता। देशाबद्दल शिवा देण्यात आल्या, प्रधानमंत्र्याबद्दल शिवा देण्यात आल्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल शिवा देण्यात आला। जर प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल शिवा देण्याची यांची लायकी असेल, कारण की प्रधानमंत्र्याला शिवा देणं ही फक्त प्रधानमंत्र्या वैयक्तिक म्हणून शिवा देणं नसते, हे देशाला शिवा देणं असते। भारत तेरे तुकडे होंगे, इंशाअल्लाह एका जातीचं नाव घेऊन, एका समुदायाचं नाव घेऊन देशाला बर्बाद करणे, जय भीम असे नारे लावणे, याच्यामध्ये कोणत्याही समाजाच्या वैयक्तिक लोकांचा हस्तक्षेप नव्हतं। ते जंतर मंतरवर जेव्हा या गोष्टींचा विचार करण्यात आला, ते आंदोलन मांडण्यात आलं, सोनम वांगचुकसारख्या मोठ्या एखादा व्यक्ती आणला गेला, त्यांचं उपोषण तोडण्यात गेलं। त्याच्यानंतर सुद्धाही तिथे काल जो विषय झाला, त्या अन्य दलाच्या लोकांनी काँग्रेसची विचारधारा संपलेली आहे, काँग्रेसची दुकानदार मोहब्बतची दुकान ही संपलेली आहे, त्याचं शटर तुटलेलं आहे, त्या मोहब्बतच्या दुकानामध्ये कोणीही बसत नाही। इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसवर आलेली आहे। काही लोकांनी उचललेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं या उद्देशाने काल राहुल गांधींनी तिथे हस्तक्षेप केला आणि आंदोलनाला काळिमा पोचली। शिक्षणाचं आंदोलन होतं, तिथे कोणीही स्टुडंट नव्हते, कोणतेही नीटचे स्टुडंट नव्हते, राजकीय पक्षाचे नेते होते, राजकीय पक्षांनी मांडलेले विषय होते। त्याच्यानंतर केजरीवाल सारख्या ज्यांची दिल्लीमधली दुकान संपली आहे ते परत तिथे आले। या सगळ्या विषयाचा नागरिकांनी विचार करावा। ठीक आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा मागण्यापर्यंत गोष्ट ठीक होती। जर स्टुडंटनी हा इस्तिफा मागितला असता तर त्याचं समर्थन, त्याचा कॉल कुठेतरी झाला असता, पण कुठेही स्टुडंट नव्हते, त्यांनी कोणतंही आंदोलन केलं नाही। नीटची परीक्षा झाली, नीटचे रिझल्टही आले, जेव्हा CBI इन्क्वायरी बसवली त्यातले जे अपराधी होते तेही पकडले गेले, त्यांच्यावर कारवाई चालू आहे। हे सगळं असताना आंदोलन यांनी मांडलं आणि हे आंदोलन हे देशहिताचं नव्हतं, हे देशाच्या विरोधात होतं। भारत तेरे तुकडे होंगे, इंशाअल्लाह एका समुदायाला बदनाम करून, मुस्लिम समुदायाला बदनाम करून या प्रकारची आतंकवादी मानसिकता या लोकांमध्ये आहे, त्याचा विरोध केला पाहिजे। आणि राहुल गांधी 23 दिवस भारतात राहत नाही, त्याच्यानंतर भारतात येतात आणि त्याच्यानंतर हे आंदोलनामध्ये जातात, जमिनीवर झोपतात आणि त्यांना पोलीस पकडून नेते, अशी मानसिकता करून स्वतःचे व्हिज्युअलाइज पिक्चर तयार करणे, याच्यापेक्षा मोठं काम राहुल गांधी करू शकत नाही। या आंदोलनाला आमचा समर्थन आहे। आज भारतीय जनता युवा मोर्चाने लहान प्रमाणात तिथे आंदोलन केलं आहे। आम्ही देवळिया काँग्रेस भवनवर गेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यकर्ता इतका सक्षम आहे, उद्या दिल्लीच्या त्यांच्या घरावर जाऊन त्यांचं घर जाऊ शकते, इतकी मोठी ताकद आहे। वाढता तणाव आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आक्रमक आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, ज्यामुळे काही काळ परिसरात
चलबिचल पाहायला मिळाली. संपूर्ण देशभरात भाजपकडून या मुद्द्यावर निदर्शने केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून नागपुरातही हे धडक आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. मंतरवर सीजेपी द्वारा जो प्रोटेस्ट चालू आहे नीट पेपर घोटाळ्याला घेऊन पेपर फुटी विरोधात, त्यानंतर आपण बघितलं की सीजेपीच्या प्रोटेस्टवर जो आहे लाठीचार्ज झाला. त्यानंतर अनेक जे महत्त्वाचे मोठे नेते आहेत ते त्या जंतर मंतरवर गेले. त्यानंतर राहुल गांधी जे आहेत त्यांनी प्रधानमंत्री यांच्या घरासमोर जो आहे ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण देशभरात भाजपाचे कार्यकर्त्यांद्वारे काँग्रेसच्या कार्यालयासमोर जे आहे निषेध आंदोलन केलं गेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील हे आंदोलन जे आहे ते झालेलं आहे. हा जो परिसर आपण बघू शकतो आहे चिटणीस पार्क महालचा परिसर आहे आणि हे जे बॅरिकेड्स दिसत आहे तर त्या बॅरिकेड्सच्या काही मीटर अंतरावर जे आहे देवडिया भवन हे काँग्रेसचं कार्यालय आहे आणि तिथे जाऊन देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. बॅरिकेड्स जे लावले होते ते तोडून भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेले. घोषणाबाजी करण्यात आली. दोन्हीकडून जे आहे कार्यकर्ते अमोरासमोर आले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, भाजपाचे कार्यकर्ते असतील, ते अमोरासमोर आले होते. कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होऊ नये, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी जे आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे ते डिटेन केलेलं आहे. आणि आपण बघू शकतो की इथला जो परिसर आहे हा मार्केट परिसर असल्यामुळे परिस्थिती पूर्ववत जी आहे पोलिसांनी केलेली आहे. आणि आज संपूर्ण देशभरामध्ये जे आहे भाजपाद्वारे निषेध आंदोलन करण्यात आलं आहे काँग्रेसच्या कार्यालयासमोर आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील हे आंदोलन पार पडलेलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.